महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे सुरुवातीला बघूयात। बातमी आहे पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेची। या मोशी दुर्घटनेमध्ये 83 तासांनंतर शोध मोहीम थांबवण्यात आली। रात्री 1च्या दरम्यान आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं। वामन कसबे असं व्यक्तीचं नाव आहे। त्यांना रुग्णालयात नेताच मृत घोषित करण्यात आलं। या दुर्घटनेमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं। भारतीय सेना एनडीआरएफच्या 2 तुकड्या, 90 जवान या तुकड्यांमधले डॉग स्क्वॉड, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने 83 तास अखंड शोध मोहीम राबवण्यात आली। आमचे प्रतिनिधी सहकारी गोविंद वाकडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। गोविंद, स्वर्ण, खरं तर अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी ही सगळी घटना होती। 4 दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर 9 जे अडकलेले कर्मचारी होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात या बचाव दलाला यश आलं होतं। मात्र इतर जे 9 अडकले होते त्यांना 4 दिवसानंतरही जिवंत बाहेर काढता आलं नाही आणि त्यामुळेच मोठा आक्रोश आहे, संताप आहे। या सगळ्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उरले आहेत आणि त्याची उत्तरं प्रशासनाला द्यावी लागणार आहेत। खरं तर या 4 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं कार्य झालं बचाव दलाकडनं त्यामध्ये संतगतीनं ते कार्य होत होतं असाही आरोप आता होतो आहे। मात्र एकूणच जर बघायला गेलं तर शर्थीचे प्रयत्न केले, जवान जे होते अहोरात्र झटत होते। आता जर ही सगळी बाब समोर आलेली आहे की जी इमारत कोसळली होती तिच्या पहिल्या मजल्यालाच बांधकाम परवानगी होती आणि इतर 2 मजले अनधिकृतपणे उभारल्या गेले होते। त्यानंतर जो कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाची ही इमारत होती प्रशासकीय, तो प्रकल्पच मुळामध्ये अनेक त्रुटी आणि नियमांचं उल्लंघन या प्रकल्प चालकाकडनं केल्या गेल्याचे एनजीटीचे आदेश या आधी आपण न्यूज 18 मराठीवर दाखवले होते। त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे ही जी घटना आहे, प्रशासन जे म्हणत होतं की ही नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली घटना आहे, तेव्हा आता प्रशासन या सगळ्याच घटनेला मानवनिर्मित आपत्ती मानतंय का आणि एकूणच आता जे 9 दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत त्या संदर्भात कुणावर कारवाई करतंय, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतंय याकडे लक्ष लागलेलं आहे। आता जी आपल्याला ताजी माहिती मिळते आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे जे अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या घटनेची अधिकृत चौकशी सुरू केलेली आहे। खरं तर आकस्मिक मृत्यूची नोंद जी आहे ते मोशी पोलीस स्टेशनकडे या 9 ही जे व्यक्ती होते ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे आणि अर्थातच जेव्हा अशा पद्धतीची कायदेशीर नोंद पोलिसांकडे होते त्यावेळेस या सगळ्या घटनेची चौकशी केली जाते। मात्र आता या संदर्भामध्ये सुमोटो कोणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये इथे काही कारवाई करते का हे बघावं लागेल आणि या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी यांच्याकडनं ही जे संबंधित खात्याचे विभाग प्रमुख होते जसे की पर्यावरण विभागाचे प्रमुख असतील किंवा या कचरा डेपोचे जे प्रमुख असतील त्यांच्यावर काही जबाबदारी निश्चित करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। अर्थातच सगळ्या मृतकांना न्याय मिळावा यासाठीचे आता प्रयत्न केले जातील। नक्की नक्की धन्यवाद गोविंद, आपण माहिती दिली त्याबद्दल। मोशी इमारत दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या इमारतीतून विजय सपकाळ हा तरुण जिवंत बाहेर आला। त्यानं मृत्यूवर विजय मिळवला। दुर्घटनेत इमारतीमध्ये अडकलेल्या विजयचा पाय थेट एका पिलरखाली दाबला गेला होता। खाली खिडकीच्या फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या। आपण आता यातून जिवंत वाचणार नाही याची खात्रीच त्याला पटली होती। त्यानं अखेरचा निरोप समजून आपल्या पत्नीला मोबाईलवरून सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेज पाठवला। ज्यावेळेस दबलेलो होतो दीड पावणे 2ची वेळ होती तेव्हापासनं 10:30 पर्यंत माझ्या पायावरती ते वजन होतं स्लॅबचं सगळं काही। वाटत होतं कोणीतरी येईल, ती टीम आली पण होती, रेस्क्यू टीम आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे देऊन गेले। ते एअरबॅग ठेवून गेले पण त्यांनी ती कंडिशन बघून ते बोलले की आम्ही येतो, पण ते त्या मदत कार्यास त्यांचं चालू असल्यामुळे त्यांना येणं जमलं नाही, आले नाही।
मदत कार्यास त्यांचं चालू असल्यामुळे त्यांना येणं जमलं नाही, आले नाही. शेवटी फायनली मी वरती गेलो, त्यांना आवाज दिले. माझे 2 जण अडकलेले होते खाली. त्यांना म्हटलं तुम्ही खाली या, त्यांनाही वाचवा. आणि त्या क्षणी माझा जसा मोबाईल निघाला ज्याही वेळेस, त्यावेळेस मी वाईफला मेसेज करून ठेवला होता आणि मी शेवटचा एक सेल्फी पण काढून ठेवला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोशीत घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतला. त्याचसोबत त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या कुटुंबियांशी संवादही साधला. दरम्यान परत जाताना त्यांना नातेवाईकांचा प्रचंड संताप सहन करावा लागला. सुनेत्रा पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. कचरा डेपो गेटवर तणाव वाढलेला होता. त्यांना न माहिती होता बाहेर दुसऱ्या साईडने गेली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं खरं करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण मी त्यांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडीज निघतील त्या नातेवाईकांना अगोदर दाखवा, कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहतायत आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्या त्यांच्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये पहिली बॉडी दाखवा. असे काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका, कारण सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण त्यामध्ये तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे. चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत. जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही. त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल.